पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वस्त्र उद्योगामध्ये नाव निर्माण करावं असं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दीक्षांत समारंभाप्रसंगी केलं आहे। सोलापूर ही वस्त्रोद्योग नगरी आहे। आज वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आले आहेत। त्याचा फायदा घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं वस्त्रोद्योगाविषयी विविध अभ्यासक्रम, प्रकल्प तसंच उपक्रम सुरू करून वेगळं नाव निर्माण करावं असं प्रतिपादन राज्याचे महामहिम राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती CP राधाकृष्णन यांनी केलं। दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20वा दीक्षांत समारंभ पार पडला। यात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती पद्मभूषण JB जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा तसंच विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता यांची उपस्थिती होती। एकूण 15,291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। 71 संशोधक विद्यार्थ्यांना PhD तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं। प्रारंभी दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जगात भारतीय अर्थव्यवस्था मोठी बनत असल्याचं सांगून विकसित भारत 2047 साठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी काम करावं असं आवाहन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर दीपक ननवरे व डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केलं, तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले।